नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की अपघातामध्ये सिंधूचा जो छोटा मुलगा असतो तो सर्वांना वाटत असते की तो आपल्याला सोडून गेले आणि त्याच्या रूपात आपल्याला विनायक भेटला। म्हणजे राघव आणि मधुने विनायकला हे ॲडॉप्ट केलेले असते। तेव्हा मात्र हे सर्व सत्य लपून बसलेले असते आणि राघव काही कारणासाठी योगायोगाने जे घडायचे असते ते शेवटी घडलेलेच असते। कारण राघव आणि सिंधू मधु हे सर्वजण बाहेर गेलेले असतात आणि तेथे त्यांना एक जोडी भेटलेली असते की त्या जोडीने त्या अपघातामध्ये जेव्हा काय घडले आणि त्यांना एक छोटासा मुलगा सापडला आणि तो त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये एका वर्करकडे दिला आणि त्यांनी त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करून त्याला एका अनाथ आश्रमामध्ये सोडले। याचे सर्व डिटेल्स हे राघवने शोधलेले असते। मात्र याबद्दल मधुला काहीच माहिती नसते आणि सिंधूला सुद्धा। त्यानंतर राघव हा सिंधूला सर्व सांगणारच असतो कारण सिंधूला सुद्धा खूप हा आनंद होणार असतो कारण ती विनायकला आपल्या मुलापेक्षाही जास्त प्रेम देत असते। कारण तिला असे कायमच वाटत असते की विनायक जवळ आल्याने तिला वेगळा स्पर्श होतो आणि विनायकच्या आई बोलल्याने सुद्धा तो तिचाच अंकुर आहे असे तिला वाटत असते। त्यानंतर राघव लगेच सर्व चौकशी करतो। आश्रमातील हॉस्पिटलमधील सर्व हे जुने रेकॉर्ड्स तो चेक करून त्यामध्ये त्याला आपल्या विनायकबद्दलच्या ज्या लहानपणीच्या गोष्टी असतात की स्वेटर आणि एक चादर, या सर्व गोष्टी त्या आश्रमातील ह्या लोकांनी जपून ठेवलेल्या असतात आणि त्यावरून समजते की म्हणजे जे डिटेल्स ठेवलेले असते त्यावरून तो मुलगा हा राघव रत्नपारखी यांनीच ॲडॉप्ट केलेला आहे। तेव्हा मात्र राघव पुढे हे सत्य येते। राघवला खूप आनंद होतो आणि त्याच वेळेस राघव सिंधूला हे सर्व सांगत असतो की सिंधू, तुझ्या विनायकवर इतकं मनापासून प्रेम करते, तो तिसरा कोणी नसून आपला अंकुरच आहे आणि आपल्या सोबतच आपल्या डोळ्यासमोर राहतो। सिंधूला ते ऐकून खूप आनंद होतो। तर सिंधू विनायकला म्हणजे अंकुरला आपल्या जवळ घेते आणि विनायकला म्हणत असते की बाळा, मीच तुझी ही खरी आई आहे आणि हे तुझे खरे बाबा। तर ते ऐकून विनायकला तर खूपच आनंद होतो। विनायक म्हणतो की आई, तूच माझी खरी आई, मग इतक्या दिवसापासून माझ्यापासून का दूर होती? मग मी तुला आज आता छोटी आई न म्हणता मी तुला आई म्हटले तर चालेल ना? सिंधू म्हणते की बाळा, का नाही, तू मला हक्काने आई म्हणू शकतो। राघव म्हणतो की सिंधू, खरंच आज आपला विनायक इतक्या दिवसातून आपल्यासोबत असून सुद्धा आपल्याला आपला अंकुर माहीत नव्हता। तेव्हा मात्र विनायकला मिठी मारता मारता राघव सिंधूने एकमेकांना मिठी मारलेली असते आणि आज खरंच आपले कुटुंब एकत्र झाले। सावी आणि हे सर्वजण आपलेच मुलं आहात हे सर्व सत्य शेवटी सर्वांसमोर आलेले असते। मात्र घरातील हे सर्वांना कुणाला माहिती नसते। तेव्हा मात्र मधु हे सर्व ऐकते आणि मधुला समजते की विनायक हा दुसरा कोणी नसून सिंधू आणि राघवचा मुलगा आहे। म्हणून ती पुढे येते आणि राघवला सर्व सत्य विचारते की राघव, हे असे काय घडले? तेव्हा राघव मधुला सर्व सांगतो। मधुला सुद्धा ते ऐकून खूप आनंद होतो। तर मधु लगेच प्रेमाने ही विनायकला जवळ घेते आणि बाळा, मी सुद्धा तुझी आई आहे कारण 9 महिने मी तुला माझ्या गर्भात वाढवले। तू जरी राघव आणि सिंधूचा मुलगा असला तरी मी सुद्धा तुझी आई आहे आणि तुझ्यावर माझा पूर्णपणे हक्क आहे आणि देवाने तू माझ्याच ह्या मलाच सांभाळण्यासाठी माझ्या पदरात पडला। योगायोग खरंच किती आहे सिंधू, त्यावेळी माझ्यापासून तुला दूर घेऊन गेली आणि तुझा अपघात झाला आणि त्याच वेळेस परत तू आमच्याकडे आला, मग तू हक्काने खरंच माझाच मुलगा आहे। मधु ही विनायकला हिसकवण्याचा प्रयत्न करत असते। सिंधू म्हणत असते की मधुताई, तुम्ही त्यावेळी सुद्धा तेच केले आणि तुम्ही जर त्यावेळी तशा वागल्या नसत्या आणि तुम्ही जर इतके पाप करून सुद्धा विनायकला परत तेच वागण्याचा प्रयत्न करता तर मला आता हक्काने विनायकचा हक्क घ्यावाच लागेल। तर मधु म्हणत असते की नाही, 9 महिने मी विनायकला माझ्या गर्भात वाढवले, त्यामुळे तुझ्यापेक्षा सिंधू जास्त माझा हक्क आहे आणि मीच त्याला ॲडॉप्ट केले। राघवबरोबर राघवला ते लोक विनायकला द्यायला तयार नव्हते, पण मी राघवबरोबर लग्न करण्यासाठी तयार झाले आणि मी त्याची आई झाले, म्हणूनच विनायक हा आमच्या घरी आला, नाहीतर ते लोक दुसऱ्या कुणाला तरी विनायकला देत होते। सिंधू म्हणते की विनायक माझा मुलगा आहे, त्यामुळे तो माझ्या सोबत आणि सावीच्या सोबतच राहील। मधु म्हणत असते की नाही सिंधू, तुझ्या सोबत तर
मधू म्हणते की अगं सावी आहे ना तुला, त्यामुळे तू आता मला विनायकला दे आणि विनायक आणि माझे सुद्धा कुटुंब पूर्ण होईल, कारण मी लहानपणापासून विनायकवर खूप प्रेम केले आणि त्याचे जे नाही ते मी केले. तर सिंधू म्हणत असते की नाही. तेव्हा मधू म्हणते की राघव तू सिंधूला समजावं आणि विनायकला मला देण्यासाठी सांग. तेव्हा सिंधू म्हणते की राघव तेव्हासुद्धा तुम्ही चूक केली होती, तेव्हा माझी साथ दिली नाही. आत्ता तरी तुम्ही खरे जे वागते त्याची साथ द्या आणि कायद्याने विनायक कुणाचा मुलगा आहे त्यालाच भेटेल. राघव म्हणतो की मधू सिंधू एकदम योग्य बोलते, कारण कायद्याने हा तिचाच मुलगा आहे आणि तिचाच त्याच्यावर जास्त हक्क आहे. मधू म्हणत असते की राघव प्लीज असे माझ्याशी वागू नको. विनूशिवाय मला या जगामध्ये कोणीच नाही, कारण तू सुद्धा माझ्याबरोबर विनूसाठीच लग्न केले आणि मला कोणतेही असे बायकोचे हक्क दिले नाही. पण आज एक हक्क मी तुला मागते की आत्तापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत आले आणि तू त्याचे मला कधीही तो हक्क दिला नाही, नवऱ्याचा सुद्धा नाही आणि आत्तापर्यंत नाही. तू मला खुश ठेवण्याचा अनेक वेळाच प्रयत्न करतो, कारण मी आत्तापर्यंत तुला तशी साथच देत आले, पण आत्ता नाही. आत्ता मी तुला एक रिक्वेस्ट करते की तू प्लीज विनूला मला दे. माझा सुद्धा तितकाच हक्क आहे जितका सिंधूचा. राघव म्हणतो की नाही, सिंधूचा जास्त हक्क आहे, कारण तो सिंधूचा मुलगा आहे आणि सिंधूकडेच राहील. मधू म्हणत असते की नाही, कोणीही विनायकला माझ्यापासून तोडण्याचा जर प्रयत्न केला तर मी माझा जीव देईल, कारण मी विनायकशिवाय नाही राहू शकत. राघव पुढे सुद्धा प्रश्न उभा राहतो की आता काय करावे. मधू पुढे सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अपघातामध्ये मधूचा जो इतक्या उंचावरून बसमध्ये अपघात झालेला असतो, त्यामुळे तिच्या पूर्ण शरीराला मार लागलेला असतो आणि अजून त्या पोटाच्या जखमा भरलेल्या नसतात. त्यामुळे मधू ही बाहेर गेलेली असते आणि अचानक तिचा परत असा पाय घसरून ती खाली पडलेली असते आणि तेव्हा लगेच मधूच्या पोटाला लागलेले असते आणि मधूच्या पोटाला लागल्यामुळे तिला खूप अशा वेदना होत असतात आणि वेदना झाल्यानंतर मधूला लगेच हॉस्पिटलमध्ये हे ॲडमिट करण्यात येते, कारण मधूने योग्य ती काळजी घेतलेली नसते आणि जे उपचार आहेत ते सुद्धा ते शस्त्रक्रियेनंतर योग्य झालेले नसतात, कारण मधू ही कायम राघवच्याच प्रेमामध्ये त्याचे प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करत असते. तिचे स्वतःकडे लक्षच नसते, त्यामुळे त्या जखमा काही भरलेल्या नसतात, म्हणून तेथे आणखीन एक जखम ही जास्त वेगाने भरलेली असते आणि त्यातून रक्त येत असते. तर ऑपरेशनची तयारीही करावी लागते. सिंधू आणि योगेश ऑपरेशनसाठी हे तयार झालेले असतात, मात्र त्यांच्यापुढे एक खूप मोठा असा प्रश्न उभा राहिलेला असतो, कारण मधूची जी अवस्था आहे ती खूप क्रिटिकल असते आणि मधूपुढे एक दोनच पर्याय असतात की मधूचा जर गर्भाशय काढला नाही तर तिचा जीवसुद्धा जाऊ शकतो आणि जर मधूचा गर्भाशय जर काढला तर मधू वाचू शकते. तर राघवला आणि घरातील सर्वांना हे विचारण्यात येते. मधू पूर्णपणे बेशुद्ध असते. तेव्हा राघव म्हणत असतो की काही झाले तर मधू वाचली पाहिजे आणि मधूचा गर्भाशय काढण्याची वेळ आली तरी चालेल. तेव्हा मात्र घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि विनायकचे जे सत्य आहे ते तसेच राहिलेले असते आणि आता विनायक नेमकं हा कुणाकडे जाणार आणि मधूचा गर्भाशय काढल्यानंतर मधूची यावर काय प्रतिक्रिया होणार. तर सिंधू मोठ्या मनाने काय असे माफ करणार आणि परत सिंधूला हे सत्य कसे समजणार. मधूला हे सत्य समजल्यानंतर मधू कशी रिॲक्ट होते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.